नाशिक मध्यमधील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत गीते यांनी सराफ बाजारातील सुवर्णकार बांधवांची सदिच्छा भेट घेतली। सराफ बाजारातील विविध अडचणींची आपल्याला जाणीव असून या समस्यांचा आग्रहक्रमाने निपटारा करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही वसंत गीते यांनी दिली आहे। सराफ बाजारात भेडसावणाऱ्या अडचणींचा गेल्या 10 वर्षात निपटारा झाला नाहीये। या अडचणी आपल्याला ज्ञात असून निवडणुकीनंतर त्यांची अग्रक्रमाने सोडवणूक केली जाईल। तसेच सराफ बाजाराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत राहू असं अभिवचन गीते यांनी दिलंय। या प्रसंगी विनायक पांडे, माजी महापौर यतीन वाघ, बाळासाहेब कोकणे, बबलू खैरे, श्याम तांबोळी तसेच नाशिक सराफ असोसिएशनचे गिरीश नवसे, राजू कुलथे, राजेंद्र दिंडोरकर, कृष्णा नागरे, कृष्णा खालपकर, राजेश नागरे, राजेंद्र भावसार, प्रशांत गुरव, नितीन नागरे यांच्यासह सराफी कामगार उपस्थित होते। दरम्यान गीते यांच्या प्रचारात रामवाडी, हनुमानवाडी, आदर्शनगर, मोळेमरा परिसरातून शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात प्रचार यात्रा काढली। यावेळी उपनेते सुनील बागुल, श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामासाहेब राजवाडे, बाळासाहेब पाठक, शंभू बागुल, गुलाब भोये, कैलास एकरे, मनीषा एकरे, कीर्ती दरगोळे, बाळासाहेब कोकणे, पप्पू टिळे, दिलीप मोरे, संजय थोरवे, रवी साठे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।